brought to you by Global St. Angelo's Venture Funding. महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित होण्यापूर्वीपासूनच एक नरेटिव्ह सेट केला जातोय आणि तो असा की मुंबईचा महापौर नक्की कुठला होईल. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी सगळे मुस्लिम मतदार आहेत, त्यांनी हिंदुत्व जे आहे ते सोडलेलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि यानंतर मुस्लिम मतदार जे आहेत ते त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत का, आणि एकूणच हिंदू आणि मुस्लिम याच्यावरनच किंवा हिंदू मुस्लिम मतदारांवरनं प्रचंड राजकारण जे आहे ते केलं जात आहे. पण या मतदारांना नेमकं काय वाटतं ते जाणून घ्यायचा प्रयत्न जो आहे तो सी वोटरकडनं करण्यात आलेला आहे. त्यांनी एक पोल केलेला आहे की ठाकरे बंधू ज्यावेळेला एकत्र आलेले होते त्याच्यानंतर मतदारांचं नेमकं म्हणणं काय होतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आणि वेगवेगळे डेमोग्राफिक्समध्ये त्यांनी जाऊन हे प्रश्न जे आहेत ते विचारलेले होते आणि त्यातनं हिंदू आणि मुस्लिम मतदार हे नक्की कुणाच्या पाठीशी आहेत हा प्रश्न जो आहे तो सुद्धा उपस्थित झालेला होता आणि त्याचंच उत्तर एका प्रकारे या सर्वेतनं समोर आलेलं आहे. आणि हेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत की हिंदू आणि मुस्लिम मतदार जे आहेत ते ठाकरेंच्या पाठीशी आहेत का ते भाजपच्या साईडला आता झुकलेले आहेत. याचबरोबर मराठी मताचं काय होईल, मुंबईचा महापौर नक्की कोण होईल, तो उत्तर भारतीय होईल का, तो खान होईल का, तो मराठी होईल, असे असंख्य प्रश्न जे आहेत ते तयार करण्यात आलेले होते. अनेक नरेटिव्ह्ज जे आहेत ते सेट करण्यात आलेले होते आणि या सगळ्यामध्ये हिंदू मतदार आणि मुस्लिम मतदार यांना नेमकं काय वाटतं ते आपण या सर्वेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की याच्यातला पहिला प्रश्न कुठला होता आणि त्या प्रश्नाकडे हिंदू जे मतदार आहेत ते आणि जे मुस्लिम मतदार आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण समजून घेणार आहोत. आता पहिला प्रश्न याच्यात विचारण्यात आलेला होता की ठाकरे यांचा उत्तराधिकारी नेमका कोण आहे किंवा शिवसेना याचा उत्तराधिकारी जो असेल, वारसदार जो आहे तो कोण असेल. तर याच्यामध्ये आता विभाजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे हिंदू आणि मुस्लिम असं, की हिंदू मतदारांना काय वाटतं आणि मुस्लिम मतदारांना काय वाटतं ते समजून घ्यायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आता सगळ्यात पहिले हिंदू मतदारांना काय वाटतं, तर हिंदू यांना असं वाटतं की 43.4% असे हिंदू मतदार आहेत ज्यांना वाटतं की उद्धव ठाकरे हेच खरे उत्तराधिकारी आहेत. 33.3% लोकांना वाटतं की एकनाथ शिंदे आहेत. 8.2% हिंदू मतदारांना वाटतं की राज ठाकरे हे खरे उत्तराधिकारी आहेत. 9.4% लोकांना वाटतं की कुणीच नाहीये. 2.4% हिंदू मतदारांचं असं मत आहे की ठाकरे हा ब्रँड जो आहे तोच संपलेला आहे आणि 3.3% हिंदू मतदारांचं असं म्हणणं आहे की सांगता येत नाही. त्याच्यानंतर मुस्लिम मतदार जे आहेत त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे, कारण ती एक वोट बँक जी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे मुंबईमध्ये. सो त्यांचं नेमकं या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर 37.1% लोकांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हेच खरे उत्तराधिकारी आहेत. 25.7% म्हणतात की एकनाथ शिंदे हे खरे उत्तराधिकारी आहेत किंवा वारसदार आहेत. 7.4% लोकांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे हे आहेत. 7% लोकांचं म्हणणं आहे की कोणीच नाही. 12.4% मुस्लिम मतदारांचं म्हणणं आहे की ठाकरे हा ब्रँड जो आहे तो आता संपलेला आहे आणि 10.4% लोक असे आहेत जे म्हणतात की आम्हाला माहित नाही किंवा आम्हाला सांगता येऊ शकत नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. याच्यानंतर सुद्धा त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्याच्यातला एक महत्त्वाचा प्रश्न होता की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ज्या पॉकेट्सला टार्गेट करतात किंवा ज्या मराठी मतदारांवरती त्यांनी विश्वास टाकलेला आहे की यांच्यामुळे आम्ही महापालिका निवडणुकांसाठी एकत्र आलेलो आहोत, मराठी मतदारांसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, मराठीसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, तर ही मराठी मतं ही राज आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकतील का असा प्रश्न जो आहे तो सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर याच्यामधले जे हिंदू मतदार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, 52.5% हिंदू मतदारांचं म्हणणं आहे की हो मराठी मतं ही त्यांच्या बाजूने झुकतील. 10.9% लोकांचं म्हणणं आहे की कदाचित ती मतं त्यांच्या बाजूनी जातील. 12.7% लोकांचं म्हणणं आहे की नाही त्यांच्या बाजूनी ही जाणार नाहीत. 13.4% लोकांचं म्हणणं आहे की नक्कीच ही मतं त्यांच्या बाजूनी जाणार नाहीत. म्हणजे कुठली मतं, हिंदू मतं नाहीत, मराठी मतं, स्पेसिफिकली मराठी मतांसाठीचा हा प्रश्न होता. आणि 10.5% लोकांचं म्हणणं आहे की सांगता येऊ शकत नाही. आता मुस्लिम मतदार जे आहेत त्यांना याबाबत काय वाटतं, तर 35.5% लोकांचं असं म्हणणं आहे की हो ही मतं, मराठी मतं जी आहेत ती ठाकरे बंधूंकडे जातील. 11.8% मुस्लिम मतदारांचं असं म्हणणं आहे की कदाचित त्यांच्याकडे जातील. 16% म्हणणं आहे की नाही. 8.8% म्हणतात की नक्कीच नाही आणि 27.9% म्हणतात की सांगता येत नाही. त्याच्यामुळे हिंदू जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, बऱ्यापैकी 50%पेक्षा जास्त लोकांचं म्हणणं आहे की मराठी मतं ही त्यांच्याकडे वळतील. पण मुस्लिमांमध्ये आपण जर बघितलं, म्हणजे मुस्लिम मतदारांमध्ये जर बघितलं तर 35% हो म्हणतात आणि ऑलमोस्ट 30% म्हणजे 27.9%, 28% साधारण लोक म्हणतात की आत्ता सांगता येऊ शकत नाही. पुढचा प्रश्न बघूया. मुंबईचा महापौर हा मराठीच असावा का? आता हा प्रश्न जो आहे
तो आपल्याला माहिती आहे की खूप दिवसांपासून हे म्हटलं जात आहे की मुंबईचा महापौर हा कोण असावा. आता देवेंद्र फडणवीस यांची ज्या वेळेला आम्ही महाचावडी केलेली होती निवडणुकांसाठी, त्यावेळेला ते असं म्हणाले होते की मुंबईचा महापौर हा हिंदू असेल, मुंबईचा महापौर हा महायुतीचा असेल आणि मुंबईचा महापौर हा मराठी असेल, असं ते म्हणालेले होते. त्याचबरोबर ठाकरे बंधू जे आहेत, ज्यांनी आता युती केलेली आहे, ते सुद्धा हेच म्हणतात सुरुवातीपासून की मुंबईचा महापौर जो आहे तो मराठीच असणार आहे, तो मराठी माणूसच असेल. पण दुसरीकडे हे दोघं एकमेकांच्या विरोधात सुद्धा नरेटिव्ह सेट करतायत. तो कसा की भाजप म्हणतंय की उद्धव ठाकरे हे खान महापौर देतील आणि त्याच वेळेला शिवसेना किंवा इतर पक्षांकडनं, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि इतर पक्षांकडनं असं म्हटलं जात आहे की भाजप हा एक उत्तर भारतीय महापौर जो आहे तो मुंबईवरती बसवेल. सो ह्या सगळ्या चर्चा होत असताना मतदारांना काय वाटतं ते समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. तर हिंदू मतदारांचं असं म्हणणं आहे, 71.4% लोक म्हणतायत की हो, मुंबईचा महापौर हा मराठीच असावा. 16.2% म्हणतायत की नाही आणि 12.4% म्हणतात की सांगता येत नाही. आता हेच जर आपण मुस्लिम मतदारांचं बघितलं तर हे खूप काय म्हणतात, ऑलमोस्ट इक्वली एका प्रकारे डिस्ट्रीब्युटेड हा आकडा बघायला मिळतो की 28% म्हणतात की हो, मुंबईचा महापौर हा मराठी असावा, 36.4% म्हणतात की नाही, तो मराठी नसावा आणि 35.5% म्हणतात की आम्हाला सांगता येत नाही किंवा माहिती नाही, हा तो कॉलम आहे. तो 35.5% म्हणतात की आम्ही आता याबद्दल काहीच सांगू शकत नाही. सो ही एकंदरीत आकडेवारी बघितली तर आपल्याला लक्षात येतं की मुंबईच्या मतदारांमध्ये हिंदू असो किंवा मुस्लिम मतदार असोत, त्यांच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये कन्फ्युजन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. पुढे बघूया. ठाकरे अजूनही मोठा ब्रँड आहे का? आता ब्रँड, ठाकरे हा एक ब्रँड आहे किंवा शरद पवार हा एक ब्रँड आहेत महाराष्ट्रामध्ये, असं सातत्यानं म्हटलं जातं. पण सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त चर्चा आहे ती ठाकरे हे ब्रँड आहेत का याची, की त्यांना ठाकरे ब्रँड टिकवून ठेवायचा आहे म्हणून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, अशी सुद्धा चर्चा जी आहे ती रंगली आहे. सो याच्यामध्ये आपण जर बघितलं की हे अजूनही ब्रँड आहेत का, असा ज्या वेळेला प्रश्न विचारण्यात आला तर 46.1% लोक म्हणतायत, हिंदू मतदार म्हणतायत की हो ते आहेत. 24.3% म्हणतायत की ते ब्रँड आहेत पण ते कमकुवत झालेत किंवा वीक झालाय त्यांचा ब्रँड. त्याच्यानंतर 13.2% म्हणतायत की नाही, हे ब्रँड नाही. 16.4% म्हणतात की सांगता येत नाही. हे होतं हिंदू मतदारांचं. आता मुस्लिम मतदारांचं आपण जर बघितलं तर 39.7% लोकांचं असं म्हणणं आहे की हो, ते ब्रँड आहेत. 31.8% लोकांचं मत असं आहे की कमकुवत झालेला आहे, वीक झालेला आहे ब्रँड. 6.1% मुस्लिम मतदारांचं असं म्हणणं आहे की हा ब्रँड उरलेला नाही आणि 22.4% म्हणतात की सांगता येऊ शकत नाही. सो एकंदरीत आपण जर ही सगळीच आकडेवारी बघितली तर मगाशी जसं मी म्हणाले की काही प्रमाणामध्ये मतदारांमध्ये सुद्धा एक कन्फ्युजन जे आहे ते बघायला मिळत असलं तरी सुद्धा मराठी मतं किंवा मुंबईचा महापौर मराठी असावा हे जे महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीमध्ये होते, याच्यावरती मात्र सगळ्यांचं साधारण एकमत दिसतंय आणि मराठी मतं ही ठाकरेंना मिळतील किंवा ठाकरे बंधूंची जी युती आहे त्यांच्याकडेही जातील, असं सध्या ह्या सर्वेमधनं तरी समोर आलेलं आहे. हा सर्वे जो आहे तो सी वोटरकडनं करण्यात आलेला होता, स्नॅप पोल म्हणून, आणि या पोलमधनं ही आकडेवारी जी आहे ती त्यांनी काढलेली आहे. विविध भागांमध्ये विविध प्रकारच्या मतदारांमध्ये त्यांनी हे प्रश्न दिलेले होते आणि त्याच्यातनं ही आकडेवारी समोर आलेली आहे. त्याचबरोबर हे सगळे आकडे तुम्ही बघताय, हे सगळे पर्सेंटेजमधले आकडे आहेत. हे स्पेसिफिक एका इंडिव्हिज्युअल आकडे नाहीये, तर हे पर्सेंटेजमध्ये काढलेले आकडे आहेत. सो एकंदरीत आपण बघितलं तर ह्या पोलमधनं जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला तुमचं सुद्धा मत जे आहे ते असंच आहे का की मराठी मतं जी आहेत ती ठाकरेंना जातील किंवा हिंदू मतं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात ठाकरेंकडे वळतील असं तुम्हाला वाटतं का? मुस्लिम मतदार हे ठाकरेंच्या पाठीशी उभे राहतील का, किंवा का त्यांचं मत जे आहे ते आता काँग्रेसकडे वळेल का, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत? या सगळ्याबद्दल तुमचं मत जे आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे सर्वेज आणि पोल्स तुम्हाला बघायला आवडत असेल तर तेही आम्हाला सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.